बातमी आहे आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मंजूर झालाय। सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना हा मोठा दिलासा दिलाय। तब्बल 5 महिन्यांनंतर अरविंद केजरीवाल हे तुरुंगाच्या बाहेर येतील। अगदी काही वेळातच दिल्लीचे मुख्यमंत्री हे तिहार तुरुंगाच्या गेट क्रमांक 4 मधून बाहेर येतील। त्यांच्या स्वागतासाठी त्यांची पत्नी आणि मुलं रवाना झालेत। याशिवाय आपचे अनेक नेते हे तिहार तुरुंगाच्या बाहेर केजरीवाल यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। आज सकाळी केजरीवाल यांना काही अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आलाय। 10 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय। दरम्यान जामिनावर बाहेर असताना केजरीवाल कोणत्याही फाईलवर सही करू शकणार नाहीयेत। सार्वजनिकरित्या कुठेही खटल्यावर भाष्य करू शकणार नाहीयेत। केजरीवालांना मुख्यमंत्री कार्यालयात जायला सुद्धा मनाई करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाने हे सगळे आदेश दिलेत। दरम्यान सीबीआयने केलेली कारवाई ही केजरीवाल यांना अडकवण्यासाठी होती असं निरीक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाने आज नोंदवलं। यूपीएच्या काळामध्ये एका प्रकरणात सीबीआय हा पिंजऱ्यातला पोपट झाल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने नोंदवलं होतं। त्याच निरीक्षणाची केजरीवाल यांच्या निकालाच्या वेळीही न्यायालयाने आठवण करून दिली। अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना काय काय अटी शर्ती घातल्यात पाहूयात। ईडी या केस दरम्यान लावलेल्या शर्ती या जामिनानंतरही लागू होतील। मुख्यमंत्री म्हणून कार्यालयामध्ये अरविंद केजरीवाल जाऊ शकणार नाही। कोणत्याही फाईलवर मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल सही करू शकणार नाहीत। सीबीआयच्या केसबाबत सार्वजनिकरित्या कोणतेही वक्तव्य करू नये। केजरीवाल यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आम्ही विचार केलाय असं न्यायालयानं म्हटलं आणि इतर अटी शर्ती हे ट्रायल कोर्ट लागू करेल असंही न्यायालयानं सांगितलंय। देखिए, आज सर्वोच्च न्यायालय में हमारी सीबीआई के केस में बेल पेंडिंग थी और आज बेल ग्रांट कर दी गई है और ये आज बहुत बड़ा राहत का दिन है। माननीय मुख्यमंत्री पिछले 5 महीने से जेल में थे। जिस तरीके से हम लोग बार बार ये कह रहे थे कि भी इस केस के अंदर कुछ भी नहीं है और सीबीआई की एंट्री तो हुई उस टाइम पे थी जब ईडी के अंदर बेल हो चुकी थी, तो आज सर्वोच्च न्यायालय ने बेल ग्रांट कर दी है। जहां तक अरेस्ट वाले मैटर में है उसमें दोनों जजेस के अलग अलग व्यूज आए हैं, उसके बारे में जब ऑर्डर्स आ जाएगा मैं कमेंट करूंगा। लेकिन आज राहत का दिन है दिल्ली वालों के लिए भी, दिल्ली की जनता के लिए भी, आम आदमी पार्टी। ये एक बार फिर से साबित हो गया है कि अरविंद केजरीवाल जी जैसा सच्चा, ईमानदार, देशभक्त, कट्टर ईमानदार नेता इस देश में नहीं है। जिनको गिरफ्तार करने के लिए भारतीय जनता पार्टी ने हजारों तरह की कुचक्र रचे, हजारों तरह की साजिशें रची, एक कट्टर ईमानदार आदमी को, काम करने वाले आदमी को, जनता के दर्द के लिए, जनता की जिंदगी को संवारने के लिए जो काम कर रहा था, उनको उठा के जेल में डाला। इससे बड़ा पाप लोकतंत्र के इतिहास में नहीं हुआ। आज ऑनरेबल सुप्रीम कोर्ट को हम नमन करते हैं, उनको सलाम करते हैं, उनका धन्यवाद करते हैं। हम इस देश के संविधान का धन्यवाद करते हैं, बाबा साहब का धन्यवाद करते हैं। क्या कहना चाहेंगे? भाजपा के मंसूबों पे पानी फिर गया। वो लोग विपक्ष के नेताओं को जेल में डाल के सत्ता में बने रहना चाहते हैं, उनका मकसद ही ये है। आणि याच संदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आता दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। रामराजे, अगदी काही वेळातच अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमधनं बाहेर येतील, पण 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे अरविंद केजरीवाल यांना जामीन देत असताना नेमक्या काय काय अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत आणि यानंतर आपची पुढची भूमिका काय असेल असा दुसरा मुद्दा। अटी शर्ती तर आपण पाहिल्यात, पण आता अरविंद केजरीवाल यांचा जामीन होत असताना आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करता येत नाही अशी अट घातल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पुढची पावलं काय असू शकतात? बिलकुल बंधनं तर अनेक घालण्यात आलेले आहेत, कारण काम करता येणार नाही, स्वाक्षरी करता येणार नाही कोणत्याही फाईलवर, सचिवालयामध्ये जाता येणार नाहीये, मुख्यमंत्रीच्या कार्यालयामध्ये जाता येणार नाहीये। त्यामुळे थोडक्यात काय तर सरकार चालवताना अडचणी येतील। परंतु दुसरा मुद्दा हा आहे की सरकार चालवताना अडचणी जरी येत असतील तरी पक्ष चालवताना मात्र अडचणी येणार नाहीयेत। आणि आता सध्या गरज सरकारपेक्षा अरविंद केजरीवाल यांना पक्षाची आहे, कारण हरियाणामध्ये निवडणुका होत आहेत आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या पण निवडणुका आहेत आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्लीच्या निवडणुका आहेत। मग अशा वेळी दिल्ली तर हा गड आहे आम आदमी पक्षाचा आणि त्यामुळं दिल्ली आणि हरियाणाच्या
दोन्ही बाजूला एकीकडे दिल्लीची बॉर्डर आहे तर दुसरीकडे पंजाबची बॉर्डर आहे. त्यामुळे सीमेवरची जे काही मतं आहेत तिथे मोठ्या प्रमाणावर केजरीवाल यांना प्रभाव टाकता येऊ शकतो. पुन्हा एकदा कार्यकर्ता चार्ज होऊ शकतो, पदाधिकारी एकत्र येऊ शकतात. कारण नेतृत्व जे होतं, कारण आतापर्यंत आम आदमी पार्टी नेतृत्वहीन झालं होतं, परंतु आता जामीन मिळाल्यामुळं केजरीवाल हे बाहेर पडतील थोड्याच वेळामध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा आम आदमी पक्षाला उभारी मिळू शकते केजरीवाल यांच्या रूपामुळे. परंतु अडथळे जे आहेत ते अनेक आहेत. कारण केजरीवाल यांची तब्येत जी आहे ती ढासळली होती मध्यंतरी, आपल्याला माहित आहे. शुगर लेवल वाढली होती. त्यामुळं आज डॉक्टर संपूर्ण तपासणी करत आहेत आणि तपासणी केल्यानंतर त्यांचं शुगर, बीपी सर्व तपासलं जाईल आणि त्यानंतर जेलमधून बाहेर सोडलं जाईल. कारण ही प्रक्रिया असते. परंतु येत्या पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनेला उभारी देण्यासाठी केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोघेही बाहेर आहेत आणि त्यामुळं आम आदमी पक्ष पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतो. ज्या वाटाघाटी चालल्या काँग्रेस सोबत त्या वाटाघाटी करता येऊ शकतात आणि बंधनं जरी असली तरी केजरीवाल हे अधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा इतर मंत्र्याच्या माध्यमातून सुद्धा काम करू शकतात मंत्रालयामध्ये. केजरीवाल जेलमध्ये बहुतेक त्या कालावधीमध्ये साधारणतः 3 मंत्री जे आहेत आणि आमदार हे पक्ष सोडून गेलेले आहेत आणि 4 नगरसेवक पक्ष सोडून गेले होते. त्यामुळे जे बाहेर पडत आहेत त्यांना थांबवणं सुद्धा सोपं जाईल. म्हणजे आता आपचे कोण कोण मंत्री, कारण जे मंत्री गेले होते त्या सगळ्यांना आता जवळपास जामीन मिळालेले आहेत, आणखीन कुणी आहे आपचं जे आता जेलमध्ये आहे ज्यांना जामीन होणं अपेक्षित आहे? आम आदमी पक्षाचा अद्याप कोण जेलमध्ये नाहीये. कारण 2 महत्वाचे नेते होते, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया, हे दोघेही बाहेर आलेले आहेत आणि त्यामुळं एक प्रकारे दुसरे एक व्यक्ती होते की जे आम आदमी पक्षाचं संपूर्ण पब्लिक रिलेशन पाहायचे, त्यांच्यावर सुद्धा या संदर्भामध्ये केस चालू आहे. परंतु या दोघांच्या सुटकेमुळं पक्षाला मोठं बळ मिळू शकतं. धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. तर आपचे सगळ्यात महत्त्वाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मंजूर झालाय. ईडीनं दाखल केलेल्या केसमध्ये जामीन आधीच मंजूर झाला होता, पण सीबीआयनं दाखल केलेल्या केसमध्ये जामीन मंजूर झालेला नसल्यामुळं अरविंद केजरीवाल यांची जेलमधून सुटका होऊ शकली नव्हती. आज सीबीआयनं केलेल्या केसमध्ये सुद्धा जामीन मंजूर झाला सुप्रीम कोर्टाकडून आणि अरविंद केजरीवाल यांची सुटका होतीये. तिहार जेलच्या बाहेरची ही दृश्य आता आपण पाहत आहे. तिहार जेलच्या बाहेर फटाके वाजवून आपच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय. संजय सिंग, त्यानंतर मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली असल्यामुळं पक्षामध्ये काहीसं चिंतेचं वातावरण होतं. मनीष सिसोदिया यांना काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला होता आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनाही जामीन मंजूर झालाय. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. आपचे अनेक कार्यकर्ते सध्या तिहार जेलच्या बाहेर जमलेले आहेत अरविंद केजरीवाल यांचं स्वागत करण्यासाठी. अरविंद केजरीवाल यांचे कुटुंबीय सुद्धा सध्या तिहार जेलच्या बाहेर आहेत.